तर नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील रामनवमी निमित्त आज पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। काकड आरतीनंतर काळाराम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। त्यापूर्वी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला अभिषेक करून विशेष वस्त्र परिधान करण्यात आली आहेत। विविध भागांमधील दिंड्या मंदिरात दाखल झाल्या आहेत। भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आणि नाशिकमधून शुभम बोडखे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, काय वातावरण आहे? भक्तांमध्ये कसा उत्साह दिसून येतोय? नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। अवघ्या काही वेळात आता या ठिकाणी रामजन्म सोहळा पार पडणार आहे। आपण या ठिकाणी भाविकांची पाहायला मिळते। राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। एकंदर जर बघितलं तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज राजकीय मंडळींची देखील मांदियाळी पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही वेळात आता प्रभू श्रीराम जन्म सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। प्रभू श्रीरामांसह सीता मैया असेल, त्यासोबत लक्ष्मणांच्या या मूर्तींना या ठिकाणी विशेष वस्त्र जे आहे ते परिधान करून या ठिकाणी फुलांची आरास आपल्याला या गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे। भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर पहाटेपासून या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये जी आहे ती भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती। जवळपास 1.5 ते 2 तास दर्शनासाठी लागत होते। मंदिर परिसरामध्ये कमीत कमी 2 किलोमीटरपर्यंत ज्या त्या भाविकांच्या रांगा पाहायला मिळत होत्या। आता ऐतिहासिक असं काळाराम मंदिर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिककरांचं श्रद्धास्थान आहे। त्यासोबत राज्यभरातून देखील मोठी भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते। आणि आज रामनवमीच्या निमित्तानं मोठ्या उत्साहाचं वातावरण काळाराम मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। आणि रामनवमीनंतर आपण जर बघितलं तर येणाऱ्या एकादशीला रामरथ देखील या ठिकाणी निघत असतो। आणि त्याच अनुषंगानं गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिर या ठिकाणी चैत्र उत्सव देखील सुरू आहे। त्यामुळे एकूणच रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण। खरंय शुभम, अवघ्या काही क्षणात आता राम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होईल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।